नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोळंके आपल्या समोर घेऊन आलेलो आहे एक प्रेरणादायी व्हिडिओ। तर मित्रांनो, जगामध्ये सगळेजण मेहनत करतात। मेहनत करीत असताना यश सुद्धा काही जणांना मिळतं आणि काही जणांना मिळत नाही। काही लोक मेहनत करताना किंवा काही लोक हे प्रयास करताना प्रयत्न करताना लोकांना घाबरतात। लोक त्यांची निंदा करतात, लोक त्यांना अपमानित करतात, म्हणून ते त्यांना घाबरतात किंवा त्यांच्यापासून थोडंसं लाजून शरमून दूर होतात आणि आपल्या प्रयत्नापासून दुरावतात। अशा वेळी आपल्याला प्रयत्नापासून दुरावण्याची गरज नाही आहे, कारण का या जगामध्ये आजपर्यंत जेवढ्या काही लोकांनी यश संपादित केलेलं आहे ते यश केवळ आणि केवळ आपल्या मेहनतीवर केलेलं आहे। मेहनत तेव्हाच रंग आणते की जेव्हा आपल्या यश किंवा लक्ष्य पोहोच करण्यामध्ये किंवा साध्य करण्यासाठी जे आपण टॅलेंट वापरतो, जी आपण एनर्जी वापरतो, तेव्हाच आपली मेहनत ही रंगाला येत असते। जग तर काही म्हणते, आपण एखादं कोणतंही काम करू, जग हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असते। अशीच एक छोटीशी गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर एक आजोबा आणि त्यांच्या नातवासोबत बाजाराला गेलेले होते। फार पूर्वीची गोष्ट आहे। मग त्या बाजारामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी बाजारामध्ये एक मोठा गाढव खरेदी केला। गाढव खरेदी केल्याच्या नंतर ते पैदल आपल्या घराकडे निघालेले होते। घर थोडंसं त्या बाजारापासून थोडं 10, 15, 20 किलोमीटर असं दूर होतं। तर त्या घरला जात असताना ते गाढव घेऊन जात होते। सुरुवातीला त्याला एक गाव दिसले, त्या गावामधले काही लोक त्या लोकांना बघितले। गाढव रिकामं चाललेला आहे आणि हे दोघं सुद्धा त्यांना हाकत चालत आहेत। तेव्हा लोकांनी हसत त्यांना बघितलं आणि हसत म्हणू लागले, चर्चा करू लागले की किती लोक हे बेवकूफ लोक आहेत, किती मूर्ख लोक आहेत की यांच्याकडे गाढव असून देखील हे लोक पैदल चालत आहेत। मग त्या दोघांनी ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर मग त्यावेळी विचार केलं की मग अगोदर त्याने त्या नातवाला, लहान मुलाला गाढवावर बसवलं। गाढवावर बसून तो त्या गाढवाला हाकत मोर्चा गावी आला। मोर्चा गावी आल्याच्या नंतर मोर्चा गावामधला माणूस, काही लोक चर्चा करू लागली, ते सुद्धा बघू लागले आणि म्हणू लागले की काय माणसं आहेत आणि काय जमाना आलेला आहे। बघा, एवढा म्हातारा माणूस, बुजुर्ग माणूस मागे गाढवाला हाकत आहे आणि हा चांगला नवतरुण पोरगा गाढवावर बसलेला आहे। हे दोघांनी ऐकल्याच्या नंतर पुढे गेल्याच्या नंतर त्यांनी त्या मुलाला खाली उतरवलं आणि तो म्हातारा वर बसला। मग पुढचा गावाला आल्याच्या नंतर लोकांची आणखी तशीच चर्चा चालू झाली। त्या लोकांनी आणखी एकमेकांमध्ये चर्चा करू लागले आणि म्हणू लागले किती माणसं बेवकूफ आहेत। बघा, त्या लहान मुलाला खाली उतरवले आणि म्हातारा शानास्वर्त आहे आणि तो गाढवावर बसलेला आहे। मग तेव्हा तो खाली उतरला पुढे गेल्याच्या नंतर आणि दोघांनी आता एकमेकांमध्ये चर्चा करायला सुरुवात केली, काय करायचं। जेव्हा मी बसतो त्यावेळी म्हणू लागले लोक की याला खाली बसवले, आणि जेव्हा याला वर बसवलं तेव्हा म्हणू लागले की हा खाली पैदल चलत आहे, म्हणून आता आपण असं करू नये, आता आपण काय करायचं, दोघंही नाही बसायचं। मग दोघांनी विचार केला, त्या गाढवाला आपल्या खांद्यावर घेऊन ते चलू लागले। पुढच्या गावामध्ये आल्याच्या नंतर लोक त्याला बघू लागले, अरे काय माणसं आहेत, एवढा मोठा गाढव आणि हे दोन्ही माणसं त्या गाढवाला उचलून घेऊन जात आहेत। गाढव शेवटी कोणतं तरी काम वजन उचलण्यासाठी, कामासाठी आवश्यक असते। हे सांगितल्यानंतर त्या दोघांना आपसामध्ये फार एकमेकांमध्ये बघितल्यानंतर त्यांना फार राग आला आणि राग येऊन ते एकमेकाकडे बघू लागले की जग कसं आहे। मग तेव्हा या गोष्टीतून असा एक बोध निघतो की आपल्याला जगामधल्या लोकांशी काही देणं घेणं नाही। आपलं लक्ष्य आपल्याला साध्य करायचं असेल तर आपल्याला आपल्या लक्ष्यालाच केंद्रित करावं लागेल। लोक काय म्हणतील, लोक चांगल्यालाही नाव ठेवतात आणि वाईटाला तर नावच ठेवत असतात। तेव्हा आपण जेव्हा कोणत्या यशोशिखर गाठण्यासाठी चालू लागलो तेव्हा लोक जरूर नाव ठेवतात आणि या नाव ठेवणाऱ्या लोकांपासून आपल्याला काहीही मिळत नाही। या लोकांना आपल्याला घाबरायचं नाही, या लोकांना आपल्याला कोणत्याही प्रकारे भिण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही किंवा यांच्यासोबत आपल्याला कोणता वाद घालण्याची गरज नाही। गरज फक्त एकच आहे, ते म्हणजे आपले लक्ष्य आपल्याला निश्चित करायचं आहे आणि त्या लक्ष्यासाठी आपल्याला अशी मेहनत घ्यायची आहे की आपल्याला लोक जरी वेडे समजले किंवा जरी आपल्याला लोक पागल समजले तरी काही हरकत नाही, परंतु आपल्या लक्ष्याप्रती आपल्याला जाण्यासाठी तो मार्ग निश्चित असतो। शेवटी एक गोष्ट आहे की आपण जेव्हाही एखादं चांगलं काम करू तेव्हा लोक आपल्याला नाव ठेवल्याशिवाय राहत नाहीत, म्हणून या लोकांना घाबरून आपण आपला मार्ग सोडायचा नसतो। म्हणून म्हणतात ना की चांगल्या रस्त्यासाठी गतिरोधक असतात आणि चांगल्या माणसासाठी
तशाच प्रकारचे विरोध असतात, तशाच प्रकारचे विरोधक असतात. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ परत परत पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.